कोण महाराष्ट्रामधला मराठी माणूस पैसे फेकले की विकला जातो? ही आपली किंमत आणि ही बोली लावणारे कोण? आमचेच दुसऱ्यांच्या हातावरती बसून त्यांचा सर्व उद्देश मराठी माणसांसाठी आणि जे मराठी भय्ये झाले त्यांच्यासाठी खास करून हा व्हिडिओ. म्हणजे महाराष्ट्र कुणाचा? मराठी माणसांचा. मुंबई कुणाची? मराठी माणसांची. पण काय लायकी आहे ते आपली, काय लायकी ठेवले, खरी गोष्ट आहे. आज तुम्ही बघा कुठे जॉब्स निघतात तिथे डायरेक्टली लिहिलेलं असतं की मराठी माणूस इथे अलाउड नाहीये, इथे गुजराती मारवाड्यांना प्रप्रांतीयांना एंट्री आहे. आणि जेव्हा पण फ्लॅट्स घेण्याची गोष्ट येते, मराठी माणूस कॅपेबल आहे, त्याच्याकडे पैसा आहे, सगळ्या गोष्टी आहे, तरी त्याला फ्लॅट दिलं जात नाही. चालेल तू मच्छी मटन खाता है, तुम लोग की इस फ्लॅट में एंट्री नाही, यहाँ तुम लोग का एंट्री नाही, चलो निकलो यहाँ से. म्हणजे तुम्हाला फ्लॅट्स नाकारले जातात. सतत या घटना होत चालल्यात, सतत व्हिडिओ क्लिप्स बघतायत. कधी जागा होणार मराठी माणूस, कधी जागा होणार हा प्रश्न पडतोय. आता तरी जागे वाहते तरी डोळे उघडा. कधी पण कोण प्रप्रांतीय मराठी माणसाला रस्त्यावर मारतोय, म्हाताऱ्या माणसांना रस्त्यावर मारतोय, स्त्रियांसोबत काही गोष्टी प्रप्रांत्यांच्या होत आहेत. आणि जे जातीवाद इथे व्हायचं नाही, ते जातीवाद इथे प्रप्रांत्यामुळे होतोय की मी या जातीचा, मी मोठ्या जातीचा, तो छोट्या जातीचा. या गोष्टी मुंबई, वसई, विरार या प्रांतामध्ये या गोष्टी व्हायला लागल्यात. कुठेतरी या गोष्टी रोखल्या पाहिजेत. आणि आज लोक रस्त्यावर झोपतात, बीचवर झोपतात, कुठे ते मीरा भाईंदरमध्ये ते प्रप्रांतीय गार्डनमध्ये झोपतात. असं कधी केलंय का मराठी माणसांनी? अरे आता या गोष्टीमुळे जर आपलं डोळं उघडलं ना, काल को मुंबई, महाराष्ट्र आपल्या हातात न जाईल आणि आपली इथे काही इज्जत राहणार नाही. आपल्याला कोण कुत्रा विचारणार नाही. आज फ्लॅट देत नाहीत. आज ह्या सगळ्या गोष्टी मराठी माणसांसोबत होत्या. काल काय काय गोष्टी होणार. सतत राजसाहेब बोलत आले त्या गोष्टी. मला त्या गोष्टी खरंच मनाला लागतात आणि त्या व्यक्तीवरती एक विश्वास आहे की जेणेकरून आपण एकदा त्यांना मोका दिला तर या सगळ्या गोष्टी आणि मराठीची शान ही वापस येणार. हटाव लुंगी बजाव पुंगी बाळासाहेबांचं होतं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राजसाहेब नक्कीच काही नवीन करून दाखवतील आणि लोकसंख्या कुठेतरी नियंत्रणमध्ये आणण्याचं काम मनसेशिवाय कोणच करू शकत नाही. कारण प्रप्रांतीयांना घरं दिली जातात मुंबईमध्ये राहण्यासाठी, त्यांना बसवण्यासाठी. पण माझा मराठी माणूस, आपल्यावर लक्ष कोण देणार? आपल्यावर सरकारने प्रथम लक्ष दिला पाहिजे, प्रप्रांतीय लोकांवरती नाही. पण आज प्रप्रांतीय हे प्रथम नागरिक झालेत महाराष्ट्र, मुंबईचे. ही गोष्ट तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे. पण कुठेतरी आपले डोळे उघडले पाहिजेत या गोष्टीसाठी. जय हिंद, जय महाराष्ट्र.